गोपाल तुमाने यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला। ऑपरेशन टायगर फायनल झालंय। आमदार आणि खासदारांच्या पक्षप्रवेशाची तारीख लवकरच ठरेल। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर 7 खासदारांचा विश्वास असल्याचं देखील तुमाने यांनी म्हटलेलं आहे। वाटामध्ये फार असंतोष आहे आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती उभाटाच्या 7 खासदारांचा विश्वास आहे। त्यांना माहिती आहे की यांच्या नेतृत्वामध्येच फक्त इथे विकास होऊ शकतो आणि त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर एक आदरणीय एकनाथजी शिंदे सारखा कर्तव्यनिष्ठ सर्व समाजाला न्याय देणारा व्यक्तीच त्यांना न्याय देऊ शकतो असा त्यांचा विश्वास आहे। त्यामुळे लवकरच तुम्हाला ऑपरेशन टायगर सक्सेस झालं याची बातमी मिळेल। सुषमा अंधारे यांनी ऑपरेशन टायगर आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे। पक्षातले अर्धे अधिक लोक बाजूला करायचे, त्यांचा एक स्वतंत्र गट स्थापन करायचा, मग आम्ही ओरिजिनल आहोत असा दावा करायचा। जनमत भारतीय जनता पक्षाच्या बाजूने नाही म्हणून असे सगळे प्रकार केले जातात अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली। आधी पक्षातले अर्धे अधिक लोक बाजूला करायचे, मग त्यांचा एक स्वतंत्र गट स्थापन करायचा, मग त्यातल्याच एकाने त्या गटाचा नेता व्हायचं, मग त्यांनी आम्हीच स्वतंत्र आणि ओरिजिनल मूळ पक्ष आहोत असं सांगायचं। भाजपच्या पाठीमागे जनमत नाही हे भाजपला पक्क माहीत आहे। त्यामुळे सगळ्या प्रकारच्या स्वायत्त यंत्रणा हाताशी धरून भाजपा अशा पद्धतीने निवडून आलेल्या लोकांनाच पुन्हा आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे। तर ऑपरेशन टायगरच्या संदर्भात आता सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली। राष्ट्रहितासाठी घडामोड होत असेल तर चांगलंच आहे। देश घडवण्यासाठी खासदार सोबत घेत असतील तर वाईट काय असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। महत्वाची घडामोड घडताय की नाही मग माहित नाही, पण ही घडामोड राष्ट्रहितासाठी असेल तर घडलीच पाहिजे। असं आहे की श्रद्धे अटल बिहारी वाजपेयीचं सरकार पाडण्यासाठी तुम्ही भाजपचे खासदार फोडले होते, त्यांना मदत केली होती। इथं सरकार पाडण्यासाठी नाही तर देश घडवण्यासाठी जर एखाद्या पक्षाचे खासदार सोबत घेत असतील आणि तेही कोणताही पद्धतीचा गैरउपयोग न करता विचाराच्या आधारावर, तर मला वाटतं वाईट काय हो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।